नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवादी प्रबोधन मालिका सुमारे 3.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रसारित करीत आहोत. यामध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या विषयावर बहुमोल असे विचार आपल्यासमोर व्यक्त करतात आणि बहुमोल प्रबोधन करतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण प्राचीन वैदिक भूगर्भ विज्ञानासाठी माहिती घेत असताना एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे प्राचीन शास्त्र आपल्याला जे शिकवतात त्याचा थोडाफार उपयोग सध्याच्या काळातील शास्त्राबरोबर आपण करू शकलो तर त्याचा आपण जरूर विचार करायला पाहिजे. प्राचीन काळात या शास्त्राच्या मदतीने आपण आपले व्यवहार त्या काळी किती व्यवस्थितपणे पार पडत होतो हे ते म्हणाले. माझ्या संशोधन काळात मला या प्राचीन विज्ञानाचा बराच फायदा झाला असे ते म्हणाले. हल्लीच्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मायनिंग किंवा जिमॉलॉजी यात याचा उपयोग होऊ शकतो. तर आपण तो उपयोग करायला पाहिजे तरच या चर्चेचे फलित होईल असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. सिव्हिल इंजिनिअरिंगला जिओलॉजीचा काय उपयोग होईल हे आपण आता बघू. कोणत्याही बांधकामासाठी जिओलॉजीचे काय ज्ञान पाहिजे हे आता आपण बघणार आहोत. या अनुषंगाने आपण मातीविषयी माहिती घेणार आहोत असे ते म्हणाले. विशिष्ट बांधकामासाठी विशिष्ट माती लागते. ही जी मळून तयार केलेली माती असते त्याला कुट्टी असे म्हणतात व त्याच्या ज्ञानाला किंवा त्याला कुट्टी विद्या असे म्हणतात. सर्वसाधारणपणे माती ही 4 प्रकारची असते. पांढरी माती, लालसर माती, पिवळी माती आणि काळी माती असे ते प्रकार असतात. त्याविषयी आदरणीय बाबा महाराजांनी इथे सविस्तर माहिती दिली. पांढरी माती बांधकामासाठी उत्तम समजली जाते. माती तयार करण्याचे देखील एक तंत्र आहे हे जुन्या ग्रंथकारांनी सांगितले असे ते म्हणाले व त्या तंत्राविषयी त्यांनी इथे सविस्तर माहिती दिली. कश्यप ऋषींनी याविषयी त्यांच्या काही श्लोकात माहिती दिली आहे. मातीला त्यांनी महत्व दिले आहे पण मातीपेक्षा दगडाला त्यांनी जास्त महत्व दिले आहे. दगडी बांधकामाचे महत्व त्यांनी इथे अधोरेखित केले आहे. मय संहितेमध्ये गाऱ्याबद्दल जो विचार सांगितला आहे तो एकदम वेगळा आहे. मातीचे 4 प्रकार त्यांनी सांगितले आहे. तांबडी माती कामासाठी घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे. शिल्परत्न ग्रंथातील मातीची माहिती आदरणीय बाबा महाराजांनी इथे सांगितली. काही अन्य ग्रंथांमध्ये मातीच्या 16 किंवा 18 जाती सांगितल्या आहेत. माती केव्हा व कोणती वापरावी याबद्दल प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रामध्ये माहिती आली आहे. मातीचा सर्वात मोठा उपयोग हा विटा तयार करण्याकरता आहे. प्राचीन ग्रंथकारांनी विटांचेही वर्णन केले आहे. विटांना इष्टिका असे म्हटले आहे. विटांसाठी माती कशी तयार करावी याबद्दल ते वर्णन इथे आले. विटांचे माप काय असावे हे देखील सांगितले आहे. त्या कशा तयार कराव्या याचीही माहिती इथे आली आहे. त्या विटांना मग भट्टीत भाजावे. विटांच्या साधारणपणे 11 जाती आहेत असा उल्लेख आहे असे आदरणीय बाबा म्हणाले. त्याचे वर्गीकरण पण इथे सांगितले आहे व त्याचा कुठे उपयोग होईल याबद्दलची माहिती पण इथे आली आहे. विटांविषयी त्या काळातील अनेक श्लोक आदरणीय बाबा महाराजांनी इथे उद्धृत केले. सुदिन पाहून वाऱ्याकडे तोंड करून भट्टीत कच्च्या विट्या व्यवस्थितपणे रचाव्या. त्याला बाहेरून गिलावा करावा व लाकडे रचून ही भट्टी 15 ते 20 दिवस सुरू ठेवावी अशी माहिती त्यांनी दिली. विटा काढल्यावर त्या पाण्यात बुडवा असे ग्रंथकारांनी सांगितले आहे असे ते म्हणाले. मयमत्तमच्या अध्याय 12व्या मध्ये असे सांगितले आहे की अशा सुंदर गुळगुळीत सारख्या साईजच्या विटा पाण्यात बुडून मग वापरा. वीट जितकी कमी पाणी पिईल तितकी ती चांगली आहे असे समजावे. ही विटांची परीक्षा आहे. अग्निकर्मांना पांढरी वीट लागते. नवीन विटा 6 महिने वापरू नये असाही उल्लेख काही ग्रंथात आला आहे. अशा प्रकारच्या विटांचे 500 वर्षापेक्षा जास्त वय राहू शकते असे त्यात म्हटलं आहे. या विटा किती भार सहन करू शकतात याबद्दलही उल्लेख आला आहे. अशा रीतीने आदरणीय बाबा महाराजांनी विटांना लागणारी माती, विटा कशा तयार कराव्या, भट्टी कशी लावावी, त्याचा उपयोग कसा व केव्हा करावा, विटांचे काय प्रकार आहेत इत्यादी सविस्तर बहुमोल माहिती इथे आपल्या प्राचीन ग्रंथातून सांगितली. मी आदरणीय बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार.
नमस्कार. नमस्कार. आपण आतापर्यंत जेव्हा मृद म्हणजे माती आणि या मातीपासून निर्माण होणाऱ्या विटा, हे जे दोन महत्वाचे जिन्नस आहेत, जे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा स्थापत्य या विषयात बांधकामाकरता जे उपयुक्त आहेत, आज सुद्धा एखाद्या सिव्हिल इंजिनियरला कन्स्ट्रक्शनला हे अतिशय आवश्यक असा जो भाग आहे, त्याच्याविषयी प्राचीन पारंपरिक वैदिक ग्रंथात काय माहिती सांगितली त्याबद्दल आपण एक चर्चा केली. जुन्या काही ग्रंथांचा, काही सूत्रांचा या निमित्ताने परामर्श घेतला. पण सामान्यपणे, अगदी सामान्यपणे म्हणजे कसं, तर कुठल्याही सामान्य व्यक्तीला, म्हणजे फक्त त्याला सिव्हिल इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट वगैरे असे लोक नव्हे, तर सामान्य माणसाला हे माहिती असतं की घर बांधणी असो, कुठल्याही टाईपचं कन्स्ट्रक्शन असो, अन्य कुठल्या गोष्टी असो, त्याला ज्या काही या सगळ्या वस्तू, त्यांची उपलब्धता ही जशी वेगवेगळ्या पद्धतीने निसर्गतः प्राप्त होते, पृथ्वीपासूनच प्राप्त होत असते, भूमीपासून प्राप्त होते. म्हणून या भूविज्ञान शास्त्राचा जो कोणी माहितगार असेल, कोणी तज्ज्ञ असेल, त्या क्षेत्रात काम करणारा असेल, तो साधारणपणे अशा कार्यासाठी शासनातर्फे सुद्धा मायनिंग ऑफिसर, प्रत्येक कलेक्टर ऑफिसला किंवा मायनिंग इंजिनियर वगैरे अशा पद्धतीने काम करणारी मंडळी नियुक्त असतात सध्याच्या काळात. आणि मग या उत्खननासाठी परवानगी देणं, त्याची प्रत तपासणं, त्याची प्रतवारी करणं, त्याच्या क्वालिटी ठरवणं, त्याच्यावर सेस घेणं, टॅक्स घेणं, हे सगळी जी कामं असतात ही हा मायनिंग किंवा ज्वेलरीचा जो तज्ज्ञ आहे, विशेषज्ञ असतो, याच्याकडे ती सगळी कामं सोपवलेली असतात. तर हे सामान्य माणसाला जसं माहिती आहे तसं आणखीन माहिती आहे की घरकाम किंवा काही करायचं असेल तर जशी माती लागते, विटा लागतात, त्याच्याबरोबर चुना किंवा चुनखडी ही सामान्य माणसाला, पूर्वी लोकांना असं माहिती होती. आज आपण त्याला सिमेंट असं म्हणतो. पण सिमेंट करता सुद्धा प्रमुख जी काही त्याला लागणारी जी काही त्याला सामुग्री आहे, त्यात मुख्य म्हणजे कॅल्साईट, डोलोमाइट, लाईमस्टोन वगैरे हे अशा प्रकारचे दगड सगळे त्याला लागतात. म्हणजे त्याला चुनखडी असं म्हणण्याचा प्रकार आहे. चुनखडक असं काही ठिकाणी त्याला म्हणतात. म्हणजे कॅल्शियम असणारे असे कॅल्साईट, त्याचे रॉक फॉर्मेशन्स असं सध्याच्या जिओलॉजिस्ट लोकांच्या बोलण्यामध्ये आपण ऐकतो. डोलोमाइट असं नाव आपण ऐकतो. हे सगळे जे आहे हे त्या सिमेंटसाठी उपयोगात येतात. तर पारंपरिक पद्धतीने त्याला एक साध्या सोप्या शब्दामध्ये या घरकामाला लागणारे जे जिन्नस आहे त्यातला तिसरा म्हणजे सुधा किंवा चुना असं म्हटलेलं आहे. हा जो तिसरा महत्वाचा जो त्यातला भाग आहे, त्याविषयी आता आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा सगळ्यात आधी मी आपल्याला भृगु संहितेतला 5व्या अध्यायातला एक श्लोक उद्धृत करतो. हा श्लोक असं म्हणतो, कर्करम वन्निना दग्धम चूर्णितम सुजलेन च वेदितम तितौना च ग्राह्यम पिष्टम सुसूक्ष्मकम सार्धम त्रिपादम द्विगुणम किंजल्क सिकतान्वितम करालम वातमुद्गी वा मानेन योजयेत व्यासार्धार्ध त्रिविभागेन तीव्रा मध्ये परे परे कुटभेदेन चक्रेण मर्दये जला मिश्रिकम, असे हे भृगु संहिताकार भृगु ऋषीने म्हटलं आहे. याचा भावार्थ आणि अर्थ असा आहे की चुनखडी जी आहे ही खाणीसारख्या खड्ड्यात खोदून किंवा साधारणपणे जर शहर भाग गावाच्या जवळपास जर असेल तर शेतात किंवा माळ रान ओसाड जी जागा असते तिथे वेचून काही ठिकाणी गोळा
करतात चुनखडी. खानदेशात वगैरे कंकर लाईमस्टोन असं म्हणतात. विदर्भामध्ये तर लाईमस्टोन याच्या खूपशा खाणी वगैरे आपल्याला मिळतात. पण ही जी वेचून काही वेळा गोळा करणारी किंवा शेतातून ओढून काढणारी किंवा खड्ड्यातून खणून काढणारी ही वरवर दिसणारी जी चुनखडी असते, ही चुनखडी वड वगैरे असे जे काही निस्सार झाड आहे, त्याला निस्सार असलेल्या झाडांचा मुद्दाम त्यांनी वर्णन त्या ठिकाणी केलंय. तर ते असं म्हणतात की ही वड वगैरे अशी निस्सार झाडांच्या लाकडांनी भट्टीत घालून भाजतात. म्हणजे ही जी गोळा केलेली चुनखडी चुना हा भाजण्यात येतो. भाजल्यावर त्यावर गोड पाणी टाकून तिला विरवतात. त्या भाजलेल्या चुन्याला गोड पाणी टाकायचं, चांगलं पाणी त्याला विरवतात. कारण ग्रंथकार असं म्हणतात की पाण्यात जर खारपटपणा असेल, खार असेल, तर त्याचा चुन्याशी रासायनिक संयोग होऊन चुन्याची विरी जाते, त्याची क्वालिटी कमी होत जाते. मग विरवलेला जो चुना असेल तो चुना चाळणीनं चाळून त्यातील खडे वगैरे काढून टाकतात. म्हणजे वेदितम तिथं उन्हाचं ग्राह्यम पिष्टम सुसूक्ष्मकम असं ग्रंथकारांनी म्हटलंय. आणि मग त्या चुन्यात 1.5, 2.25 किंवा 2 पट वाळू घालतात. याचं अतिशय उत्तम त्यांनी वर्णन असं केलंय की सार्धम त्रिपादम द्विगुणम किन जलका शिखतान्वितम, वाळू घालायची त्याच्यामध्ये. म्हणजे 1.5, 2.25 किंवा दुप्पट 2 पट अशी वाळू घालतात. आणि कराल किंवा मुदगी वाळू जी असते, म्हणजे मातकट अशी असेल ती वाळू सुद्धा असेल तरी याच प्रमाणात घालतात. मग चुना मळण्यासाठी घाणी तयार करतात. आणि त्या चुना वगैरे द्रव्ये घाणीच्या खोलीच्या निम्म किंवा 3रा भाग असं त्यांनी भरायचं, अशी असावी. घाणी चुना, वाळू चुना अशा रीतीने मसाला टाकायचा आणि त्यात पाणी टाकून तो नीट मळला पाहिजे. आणि त्याला हा जो घाणी आहे हे फिरवण्याचं जे कार्य आहे, ज्याला त्यांनी नवीन नाव दिलेलं आहे या ग्रंथकारांनी, ते काय म्हणतात, पुटभेदेन चक्रेण मर्दये ज्वलामिश्रिकम. तर त्या काळात ही जी घाणी असते चुना एकत्र करायची, त्याला पुटभेद चक्र, सध्या आपण जसं सिमेंट तयार करतो वाळू वगैरे टाकून, त्याला पुटभेद चक्र असं म्हटलंय. तर असं एक यंत्र घेऊन ज्याची चाकं उभी आडवी फिरतात अशा यंत्रातून तो मळला जातो. आणि मग पुढे वर्णन करताना ते असं म्हणतात की या चुन्याबरोबर वापरण्याची जी वाळू आहे त्याला उपयोगात आणण्याची त्याचे 5 प्रकार आहे ते त्यांनी सांगितले आहेत. आणि सगळ्या संहिताकारांनी हे सुद्धा वाळूचे 5 प्रकार म्हटले आहेत. तर हे काय आहे की या विशिष्ट पद्धतीच्या वाळूची जी प्रकार आहे या चुन्याबरोबरचे, त्यांना कराल, मुदगी, गुलमास, कल्क आणि चिक्कण असं त्यांनी म्हटलं आहे. तर मूळ श्लोक असा आहे, हा मयमतामध्ये आहे. मयमतम अध्याय 18 मध्ये हा जो श्लोक आहे तो असा की कराल, मुदगी, गुलमाश, कल्क, चिक्कण सवयाहा चूर्णोपयुक्ता पंचेत सर्व कर्मा सनातनाहा. म्हणजे हे प्रकार म्हणजे कराल, मुदगी, गुलमास, कल्क आणि चिक्कण हे 5ही प्रकारची रेती ही चुन्याच्या कामात वापरण्याला योग्य अशी समजली गेली आहे. आता पुढे जो महत्वाचा भाग आहे तो असा आहे की अभयाक्ष बीज मात्रा शर्करा सार्ध चूर्णिता ता स्यु करालका मुद्गल्ल तुल्या या क्षुद्र शर्करा सैव मुद्गीती कथ्यते शिल्पशास्त्र विशारदे सार्ध त्रिपाद
द्विगुणं किं जल की शिका तान्वितम. म्हणजे हिरड्यांच्या बिया एवढी, हिरड्याची जी साधारण बिया असतात त्यांच्या बियान एवढ्या किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या इतक्या बारीक खड्याची जी वाळू असेल तिला कराल असं म्हणतात. मुगा इतकी बारीक जी वाळू असेल तिला मुदगी असं म्हणतात. चिखलामध्ये 1.5 पावणे 2 किंवा 2 पट वाळूची मिसळ असली असेल की जी वाळू म्हणजे आपण शिंपा आणि रेती एकत्र कुटली तर अशी जी काही वाळू असेल तिला गुल्ल्यास म्हणतात. आणि हरभऱ्याच्या पिठाप्रमाणे जी बारीक वाळू असेल तिला कल्क असं म्हटलं आहे. आणि कामाला लावण्यासारखे वाटलेले म्हणजे जवळजवळ दगडाचं पीठ एक प्रकारे पावडर त्याला चिक्कण असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने हे शिल्पशास्त्रज्ञ पूर्वीचे वेळ यांना ही सगळी माहिती असते. त्यांनी असं म्हटलंय की चूर्णंच शर्करा शुक्तोर्ग गुलमासम तदुच्यते. आणि पुढे चणकस्य चूर्ण वच्चापि यत पिष्टम कल्कमुच्यते. पुढे ते असं म्हणतात मयमतम अध्याय 18 मध्ये हे मय संहिताकार क्रियार्थम पेशितम कल्कम क्वाथम बद्धोदकन विधाहा. म्हणजे ज्या वाळूमध्ये माणूस वगैरे जर गेला आणि फसला तर अशी वाळू तिला बद्धोदक किंवा सिंध भागामध्ये दगा असं म्हणतात. आणि ही वाळू कशी आहे तर ती एक प्रकार जर आपण वर्णन केलं तर नदीला पूर आला म्हणजे पाण्यात मिसळलेली जी वाळू असते ती जी असेल ती अशा पद्धतीची जी वाळू आहे ती क्वाथ असं तिला म्हटलं गेलं आहे. आता हे पुन्हा मयमतांमध्ये या ग्रंथात मयासूर असं म्हणतो केवलेनाम भसा पूर्वम पूर्व स्त्री स्त्री प्रमार्जयेद. म्हणजे पहिल्या 3 म्हणजे कराल मुदगी आणि गुलमास यांना वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने 3दा धुणं आवश्यक असतं किंवा 3दा पाण्याने धुवावं. आणि विशेष म्हणजे हे ग्रंथकार असं म्हणतात म्हणजे मयमतम की पूर्वोक्तानांच्या पंचानां विघातव्यम पृथक पृथक तत्र तत्र तदुक्तेन द्रव्येण परिकल्पयेत. म्हणजे पूर्वी सांगितलेल्या 5ही वाळूंचे निरनिराळे ढीग करून ठेवावे आणि मग त्यांचा बांधकामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जसा जसा लागेल तसा तसा उपयोग त्या पद्धतीने करावा. आता वर सांगितल्याप्रमाणे आता आपण जे बोलतो आहे आधी सांगितल्याप्रमाणे त्यात चुना मिसळून त्यात काही वेळा विटांची भुकटी किंवा ज्याला सुरकी म्हणतात ती चुन्याच्या बरोबरीने टाकून काही वेळा त्याची मुटकुळी करतात. ही मुटकुळी करण्याची एक पद्धत आहे. तर ही मुटकुळी 2-3 महिने वाळू देऊन मग ती भाजतात आणि ती दळून बारीक भुकटी करावी. तर ही जी बारीक भुकटी करण्याची पद्धत जी पारंपरिक आहे या भुकटीला श्याय असं म्हटलेलं आहे. आणि ही याचा विशेष काय आहे ती पाण्यात एकदम घट्ट बसते. पाण्यात खूप घट्ट बसते. आणि ही जी आहे ही गच्ची वगैरे भागामध्ये आपण त्याला रूप म्हणतो त्या गच्चीच्या भागामध्ये ही जी चुन्याची आहे वाळू किंवा हा भट्टी एक प्रकारची किंवा आजच्या काळात म्हटलं तर एक प्रकारचं सिमेंट हे अतिशय कामास फार उपयोगी आहे. कारण ही घट्ट तर जशी बसते म्हणजे स्लॅबला वगैरे आपण म्हणतो त्या पद्धतीने पण एक प्रकारे जणू काही वॉटर प्रूफिंग याच्याकरता ते उत्तम आहे. तर हे जे शाय आहे हे म्हणजे हल्लीचं एक प्रकारचं सिमेंट आहे त्याच प्रकारचं द्रव्य आहे. म्हणून त्याचा उपयोग त्याच पद्धतीने करायचा असतो. आणि मग त्यांनी असं म्हटलंय की हा जो शिल्परत्न या ग्रंथात त्यातला 14वा अध्याय ते असं म्हणतात चतुस्त्री स्वयमाशांते
मुष्टिका युक्त मर्दिता, म्हणजे आधी जे सांगितल्याप्रमाणे ही जी शाय अशी जी भुक्ती म्हटली आहे मुष्टिका, तिला श्रेष्ठ मध्योत्तमाद्येया सुधा सौधादी बंधिनी, अशा पद्धतीने जणू काही आजच्या काळातल्या सिमेंट सारखी ती पक्की तयार होऊन जाते, असं त्यांनी म्हटलंय. या ठिकाणी ग्रंथकारांनी आणखीन एक असं म्हटलंय की चुन्याचा जो वर्ण आहे तो त्याच्या रंगावरून नसतो, तर त्याच्या गुणांवरून, म्हणजे क्वालिटीवरून, त्याच्या कंटेंटवरून धरावा. जो चुना पाण्यात सुद्धा लवकर घट्ट होतो तो खऱ्या अर्थीने शाय नावाचा, जो पाण्यात सावकाश घट्ट होतो, तो दुसऱ्या प्रकारचा, जो पाण्याबाहेर घट्ट होतो तो तृतीय, आणि जो घट्ट होतच नाही तो शूद्र, म्हणजे हिणकस प्रकारचा. अशा पद्धतीचा तो हलका समजावा. काही ग्रंथांनी असं वर्णन केलंय की जितका पांढरा तितका तो चुना बांधकामाच्या दृष्टीने हलका समजावा. आता एक महत्वाचं त्यांनी असं म्हटलंय की या चुन्याचं बालत्व, म्हणजे जोपर्यंत तो उपयोगाला घेता येत नाही तो जो काळ असेल तो 8 दिवस धरून चालायचा, म्हणजे काढल्या चुना 8 दिवस पर्यंत वापरायचा नसतो. चुना तयार केल्यापासून 8 दिवसानंतर साधारणपणे जर तो विरला उत्तम पद्धतीने तर तो 1 वर्षानं जीर्ण होतो. आणि हा जो विरलेली फक्की ज्याला म्हणतो त्याची ही आहे, म्हणजे या मधल्या काळामध्ये त्या पद्धतीने तो चुना वापरायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने मग हे जे तंत्र आहे याचं जर संक्षिप्त आपण बघितलं तर चुनखडीचा तपास करणं, मग त्या चुनखडीमध्ये चुना कसा आहे, किती आहे, मग जास्तीत जास्त उपयुक्त चुना कसा आहे, त्या चुना कुठल्या नावाने आपण त्याला वर्गीकरण करतो ते करणं, त्याचा रंग वगैरे पाहणं, मग हा चुना पाण्यात ठेवून पाहणं, आणि मग त्याचा चिकटपणा तपासणं. मग पूर्वीचा जो आपण वापरलेला चुना असेल त्याच्याशी त्याचा मेळ करणं, त्याच्यात रेती वगैरे मिसळणं आणि कामात वापरणं, हे सगळं तंत्र त्या ग्रंथकारांनी वर्णन केलं. आणि त्याच्यामध्ये एक आणखी त्यांनी असं सांगितलंय की बिघडलेला चुना जो आहे तो एकत्र करून तो बाजूला टाकणं, फेकून देणं, हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आणि हे सुद्धा शिल्पशास्त्रज्ञाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या ठिकाणी मला एक मुद्दाम अशी गोष्ट सांगायची की कितीतरी जे इंग्लिश असे जे ग्रंथकार आहे किंवा आपण त्याला तज्ज्ञ असं म्हणू, ज्यांनी इंग्रजीमध्ये ग्रंथरचना केलेली असे पाश्चात्य, त्या लोकांना सुद्धा प्राचीन काळी चुना त्याचा उपयोग आपल्याकडे कसा वापरतात ते ठाऊक नव्हतं. पण भेलसा म्हणून जे आपल्याकडे, किंवा विदिशा सध्याचा आपल्या इकडे जो भाग आहे मध्य प्रदेशामध्ये, तिथे ज्या काही विटा सापडल्या आणि सोन्याचा जो बुरुज आहे त्या ठिकाणी, जिथे आपण सध्या सांची स्तूप वगैरे ते सगळं माहिती लोकांना, त्या ठिकाणी जेव्हा लोकांनी बघितलं आणि ते जे बुरुज वगैरे त्यांनी पाहिलं त्या किल्ल्यावरून, तेव्हा त्यांना त्या विटां चुन्यानी कशी बांधकाम त्या काळात झालेली आहे ते लोकांना कळलं. आणि मग त्यांना लक्षात आलं की या पद्धतीने पूर्वी कसं लोकांनी काम केलेलं आहे. आणि कारण सांगायचं म्हणजे आपण सहज माहिती जर त्या भागात आपण गेलात तर असं म्हटलं जातं की किमान आज जो ज्ञात असणारा सगळ्यात चांगला जो इतिहास आहे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने, त्यात हा जो बुरुज आहे तो भेलसा किंवा विदिशा जवळचा, हा इसवी सन पूर्व 250 वर्षाचा आहे, अशी याचा काल आहे. आणि त्या चुनामध्ये त्याचं जर का आपण ते मिश्रण तपासलं तर त्या चुन्यामध्ये वाळू, माती वगैरे जे मिश्रण जे किती योग्य आहे, आणि ते त्या पद्धतीने त्या काळातलं ते सिमेंट हे किती उत्तम पद्धतीने तयार केलं आहे ते आपल्याला आज सुद्धा लक्षात येतं. त्याकरता आपल्याला हे एक उदाहरण सांगितलं, पण अशी अनेक नव्हे तर शेकडो उदाहरणं आपल्याला त्या काळातली आपल्या देशात दिसून येतात. आपण हाच विषय
नंतर सुद्धा ओघाओघाने केव्हा तरी घेणार आहोत. पण आता आपण ज्या ज्या इमारतीचं बांधकाम आपण करत असतो तेव्हा आणखीन एक चौथा महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे दगड. त्याला शैल असं ग्रंथकार म्हणतात किंवा प्राचीन पारंपरिक ग्रंथ त्याला शैल असं म्हटलं आहे. तर विटा किंवा दगड हा जो आहे हा कुठल्याही इमारतीचा, मग तो किल्ला असो, मंदिर असो, एखादा बंधारा असो, बांध असो, कुठली काही जर का वास्तू असेल त्याचा भिंतीचा मुख्य भाग असतो. तर हे जे आहे यांना जोडण्याकरता काय तर चुना किंवा माती या दोन दगडांनी साधारणपणे जोडण्याचं हे साधन त्या काळात होतं, आधी तसं ते. आणि मुख्य म्हणजे शास्त्रकारांनी असं म्हटलं आहे की हे का घालतात. काही ठिकाणी आपण जर म्हटलं की नुसती विटावर विटा रचल्या, तो थर किंवा दगडावर दगड नुसता रचला तर ते योग्य का नाही आहे. त्याचं एक कारण असं म्हटलंय की दोन दगडांच्या सांधीत कृमी कीटक राहून त्यांचा राहणाऱ्या माणसाला त्रास होऊ नये अशा हेतूने सुद्धा काही वेळे त्याच्यामध्ये चुना किंवा माती ही टाकलेली असतात. आणि ही त्याच्यामध्ये टाकलेली असतात त्यामुळे त्याला मजबूती येते. आणि हे असे कृमी कीटक वगैरे हे त्यातही येत नाही, म्हणजे भेगा वगैरे अशा राहत नाही. त्यामुळे म्हणून यासाठी दगड किंवा विटा जितक्या मजबूत असतील तितक्या मिळवल्या पाहिजे. आणि मुख्य म्हणजे नुसती मजबूतीच पाहून चालत नाही, कारण विटांचं किंवा दगडाचं किंवा त्या इमारतीचं बांधकामाचं आरोग्य हे इमारतीपासून आरोग्य जे आहे ते मिळवायचे एक जिन्नस असल्यामुळे विटा चुन्याप्रमाणे दगड सुद्धा हा काही भाजून शुद्ध होत नाही. त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करण्यासाठी म्हणून दगड कशा प्रकारचा असावा याबद्दल ग्रंथकारांनी विचार केलेला आहे. का तर त्याचं आरोग्य, त्याचं आयुष्य सुद्धा त्या इमारतीचं व्यवस्थित पाहिजे. म्हणून त्या दगडाची क्वालिटी ही आता जुन्या ग्रंथकारांनी वर्णन केलेली आहे. तर सुरुवात करताना ग्रंथकार ज्यांनी भृगु संहिता हे जे ग्रंथकार आहेत या ऋषींनी 6व्या अध्यायामध्ये सुरुवात करताना असं म्हटलं की चंडाल पुलक सव्याध पुलिंदा देवी विदुषिता वल्मिका हे स्मशानाढ्या निंद्या भूरपी तच्छिला भू परिग्रहेणे पूर्वम निंदता याश्च भूमया तद्गताश्च शिला सम्यक वर्जनीया गुणेर्बुधे. म्हणजे चांडाल पुलकस व्याध पुलिंद वगैरे असे जे काही लोक आहेत त्या काळात, वेद काळात जे द्वेष करणारे असतात किंवा मनात किलबिश ठेवून युद्ध वगैरे करणे, त्यांनी जी खराब करून ठेवलेले आहे अशा ज्या जमिनीतली ते दगड किंवा वारुळ, साप, मसणवट जी असते त्या या वाईट आणि तिथे असे जे सापडणारे दगड आहेत त्या दगडांचा उपयोग करू नये. पूर्वी जमिनीची साधारणपणे आपण जेव्हा परीक्षा करतो तेव्हा त्या जमिनीमध्ये काही चांगले आणि वाईट अशी जी काही प्रकार जमिनीच्या बाबतीत बघतो की जिथे बांधकाम करायचं असेल ती जमीन छिद्रवत नसावी, वारुळ नसावी, त्या जमिनीमध्ये मसणवट नसावी, स्मशान वगैरे नसावे, खड्डे वगैरे असे नसावे, खाणी नसाव्या, ही जसं बघतो तसंच दगडाचा सुद्धा अशा पद्धतीने नीट विचार करावा. आणि मग पुढे घर बांधण्याच्या संबंधात घरासंबंधी करायच्या जागेबद्दल जे नियम असतात त्यांना पण अशा प्रकारचे काही नियम आहेत ते लागू आहेत. तर पुढे ते असं म्हणतात की वर्ज्य कुठले करावे तर हे अशा पद्धतीचे जे काही त्याज्य आहे तिथला दगड सुद्धा घेऊ नये. आणि वल्मिक चैत्य शवरोपित तच्चत्वतरस्था क्षारांबुसित शिखी सूर्य हता विधिकस्था रेखान्वितान्य विनियुक्त
विवर्ण वृक्षाः निंद्या शिलाश्च बहुवर्ण समन्विताश्च. शिल्परत्न या ग्रंथकाराने आपल्या 14व्या अध्यायात हा श्लोक उद्धृत केला आहे. त्यात ते असं म्हणतात की वारुळ, म्हसोबा वगैरे देव किंवा थडग या कुठल्या काळात आले असतील, चव्हाट्यावरती बसवलेलं, खार पाण्यात भिजलेलं, विस्तवणे सूर्य यांच्या तापाने तापलेले, उंच सखल जागी असलेले, म्हणजे ज्यांना एक प्रकारच्या दगडांना घड्या पडल्या असे, गार ज्याच्यावर रेगा आहे किंवा दुसऱ्या कामात वापरलेले, ज्याच्या रंगामध्ये, ज्या दगडाच्या रंगात तेज नाही आहे आणि हाताला खडबडीत चरबरीत लागणारे आणि पुष्कळ रंगाची ज्याच्यात भेसळ आहे, असे दगड हे निकृष्ट समजावे आणि ते कामात घेऊ नये, बांधकामासाठी ते उपयुक्त ठेवू नये. मग विटांना ज्याप्रमाणे रंग आणि आकारमान वगैरे असतं किंवा भाजून काढल्या दिवसापासून वय वगैरे असे आपण जशी विटांचे म्हणतो त्या पद्धतीने दगडांचे सुद्धा वर्ण ठरवले जातात. आणि मग ते कसं आहे, तर चांगले वाईट दगड आणि मग त्याचे वर्ण, याचं जर आपण वर्णन बघितलं तर काश्यप संहिता असं म्हणते, सिद्धाद्या कर संभवा वसमती मग्ना स्ववर्णोचिता स्निग्धा शस्त्रसहा गंभीर निरदा दिश्या हिताग्रा शिला ग्राह्या शिल्पविधो पुलिंग बहुला यत काष्ठाभिमुखी समुत्थी तवती स्थाप्य च सा तन्मुखी. म्हणजे चांगल्या इमारतीत जेथील दगड काढण्यात आलेले आहे अशा खाणीतून काढलेली, मातीत बुडलेली, कामाच्या जातीला योग्य अशी चिवट, टाकीचे घाव सोसण्यासारखी गंभीर आवाज देणारी, योग्य जागी शेवट झालेली, जिच्यापासून जर आपण मारलं तर ठिणग्या उठतात, किंवा अशी शिला, म्हणजे अशी जी शिला असते ती शिल्पकर्माला, म्हणजे या बांधकामाला दगड्या वगैरे तो दगड तो घ्यावा आणि ती वापरताना ज्या दिशेकडे तोंड असेल त्या शिलेचं, ती तितकी उचल केली गेली असेल त्याप्रमाणे ती कामात वापरावी, असं एक वेगळं त्यांनी या ठिकाणी संकेत दिला आहे. यत काष्ठाभिमुखी समुत्थितवती स्थाप्याच सा तन्मुखी, असं त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वर्णन केलंय. आता पुन्हा त्या दगडाविषयी ते असं म्हणतात की दुष्ट प्रांत समुद्भवो परिस्थिता या दुर्गृहाद्याश्रिता वातोष्णाधिकरा हतापि विपुला बालांच वृद्धाथवा दुर्लेखाक्षर गर्व मंडलयुता वृक्षस्वरा जर्जरा दुष्पर्शादिशम निवेशितम शिरोदेशा विवर्या शिला. पुन्हा काश्यप संहिता. याचा भावार्थ असा आहे की वाईट जागी निघालेली, जमिनीच्या वर असलेली, मोडक्या पडक्या घरात जिथले दगड वापरलेले होते त्या खाणीतली, वारा पाऊस ऊन यांच्या जणू काही तळून निघालेली, फार पातळ असलेली, अगदी जीर्ण अशी, त्या ज्याच्यावरती धागा ज्याला म्हणतात असे बारीक दोरे ज्याच्या दिसतात आणि जिच्यामध्ये काही वेळा प्राण्यांचे अवशेष, जे इम्प्रेशन्स आपण म्हणतो फॉसिल, असे सुद्धा त्यातले सुटत नाहीत, अशी तिला जर आपण आवाज करून पाहिलं तर पिचक्या आवाजाची, ठिसूळ, हाताला चरबरीत लागणारी, म्हणजे त्याला असं म्हटलंय वृक्षस्वरा जर्जरा दुष्पर्शा पदिशम. आणि भलतीचकडे वाकडी तिकडे झालेली अशी अशी जी शिला आहे, जो रॉक आहे ज्याच्यापासून आपण दगड घेतो, ती शिला कामाला घेऊ नये, असं या ठिकाणी ग्रंथकारांनी म्हटलं आहे. याच बाबतीत मय ग्रंथात मयमत असं म्हणतात, मय महर्षी मयमत अध्याय 33व्या याच्यातल्या श्लोकात त्यांनी असं म्हटलं आहे, एक वर्णा घना स्निग्धा शिला भूमी निमग्नका व्यासा या मयवती
ग्राह्या यौवनाती मनोरमा वातातपानला लीढा मुद्गी क्षारांबुस संश्रिता दुःस्थानस्था प्रवृक्षाच या कर्मांतर्यो योजिता रेखा बिंदू कलंकाढ्या वृद्धा वक्रा च या शिला सशर्करा विवर्णाच सत्रासाय तनस्थिता निस्तवा सदरी भेदा सगर्वा निंदिता वरैही. म्हणजे एक रंगाची पोकळ नसलेली किंवा जमिनीत पुरलेली असलेली लांब जाड असलेली तरुण मनाला आनंद देणारी शिला अशी जी शिला असेल ती शिल्पकर्माला घ्यावी. वारा उन विस्तो यांनी भाजलेली मऊ किंवा ठिसूळ किंवा खार पण पाणी ज्याला लागलेलं आहे, ज्याला खार लागलेला आहे, वाईट जागी असलेली फार वृक्ष किंवा खरखरीत आणि दुसऱ्या कामाची मागे वापरलेली असेल अशी किंवा जिला दोरे ठिपके अशी डाग पडलेली वाकडी वळलेली अशी बेरंगी आणि तेजहीन अशी त्यावेळेस अशी ज्याला त्रास झाला होता पूर्वी कोणाला तोडताना वगैरे अशी आणि आवाज नसलेली किंवा ज्याच्यामध्ये पोकळ अशा क्रॅक्स आहेत ज्याला चिरा आहेत असं अशी जी शिला आहे ती शिला ते दगड कामात घेऊ नये. तात्पर्य वाईट दगड जे आहे त्याच्याबद्दल सर्वांची एकवाक्यता या वेगवेगळ्या ग्रंथकारांची आहे. त्यात काश्यप संहिता आहे, मळमत आहे, भृगु संहिता यातले श्लोक आपण बघितले. आणि पाषाण दगड जे आहे त्यात कश्यप आणि मय हे यांच्या संहितेचे जे भाग असतील कदाचित त्यांच्यामध्ये मतभेद असू शकतात कारण त्या भागाचे दगडांचे प्रकार वेगळे असतील. पण या सगळ्या मंडळींनी मिळून ज्या दगडांचं नावांचं वर्णन केलेलं आहे या सगळ्या याच्यातनं ते जर आपण समग्रपणे असं एकत्रपणे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की 8 प्रकारचे प्रमुख अशा बांधकामाला लागणाऱ्या दगडांचं वर्णन या ग्रंथकारांनी केलेलं आहे. तर त्याचा सामान्य भाषेत आपण जर विचार केला तर त्यात या दगडाकरता कसे शब्द आलेले आहेत तर पाषाण म्हणजे एक जीव असे अग्निज म्हणजे ज्वालामुखीत झालेले दगड ज्याला आपण व्होल्कॅनिक असं म्हणतो डेक्कन ट्रॅप वगैरे सध्याच्या काळात म्हणतात ट्रॅप वगैरे असे. प्रस्तर म्हणजे थरावर थराचे पाण्यात झालेले दगड त्याला प्रस्तर असं म्हटलंय. जे लोक आहेत त्यांना सेडिमेंटरी त्यांना माहिती असतात आजकाल जे सेडिमेंटरी दगड पाण्यामध्ये एकाधिक डिपॉझिट झालेले. ग्रावा म्हणजे टोळा किंवा मोठमोठे गोटे असे दगड असे आपल्याला दक्षिणमध्ये खूप ठिकाणी मोठे असे गोल असे आपल्याला दगड मिळतात मोठे गोल असे पडले. टोळ उपल म्हणजे कामाला लावण्याजोगे आणि काढलेले असे पाषाण जातीचे दगड त्याला काही भागात खांडकी असं म्हणतात त्याला उपल असं म्हटलंय. आणि अश्मा शब्द लोकांना फक्त काही ठिकाणीच लक्षात असतो बाकी लोकांना माहिती पण अश्मा मूळ म्हणजे उपला असा जो दगड आहे म्हणजे कामासाठी काढले दगड आहे ते फोडून केलेली जी खडी आहे तो जे खडी मोठी असते एक प्रकारची रस्त्याला बांधकामाला वगैरे आपण करतो ती खडी आहे त्याला अश्मा असं म्हटलेलं आहे. शिला म्हणजे कामाला लावण्यासाठी काढलेले प्रस्तर जातीचे दगड म्हणजे बहुतेक ठिकाणी सँडस्टोन वगैरे जे असतात त्यांना काही ठिकाणी शिला असं म्हटलंय. एक शब्द आहे द्रशद. हा द्रशद म्हणजे नदी वगैरे वाहून आलेले दगड किंवा लहान गोटे याचा सुद्धा अनेक वेळा आपण लोकांनी पाहिलं असेल याचा उपयोग केला दिसून येतो जुन्या बांधकामांमध्ये. आणि एक शब्द आहे करकर. तर हा करकर काय आहे तर ज्याच्यामध्ये वाळूचे मोठे मोठे खडे अगर त्याच्यासारखे दगड हे जे आहे त्याला करकर असं म्हटलंय. आणि या प्रकारे हे सगळे जे दगड आहे हे दगडाचे प्रकार आहे. या सगळ्याचा उपयोग जुन्या ग्रंथकारांनी आपल्या बांधकाम साहित्यासाठी केलेला आहे. आता दगडाचे जे काही गुण आहेत त्याचे वर्ण ते त्याच्या रंगावर नसून
त्याच्या गुणावर असं म्हटलंय. त्याच्यामध्ये मजबूत आणि घडायला सोपा असा जो दगड आहे तो उत्तम असा म्हटला आहे. मजबूत पण घडायला कठीण असा दगड, घडायला कठीण आहे, मजबूत आहे, पण असा द्वितीय भागामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे. मऊ पण घडायला सोपा असा जो दगड आहे तो तृतीय, आणि मऊ आणि घडायलाही वाईट असा दगड तो शूद्र असं त्यांनी म्हटलं आहे. अधम असं म्हटलं आहे. म्हणजे उत्तम, मध्यम, साधारणपणे साधारण आणि त्याज्य किंवा अधम असा जो आहे, अशी 4 प्रकार दगडांचे त्यांनी सांगितले आहे. तर याच्याबद्दल एक उत्तम पद्धतीचा असा वेगळा श्लोक आपल्याला एका ग्रंथात म्हणजे मयासू यांनी लिहिलेला आहे ऋषींनी. तो त्यांच्या 33व्या अध्यायातलं मयमतांला आपल्या लक्षात येतो. तो श्लोक असा आहे, एक वर्णा घना स्निग्धा मूलाग्रादा जवान्विता गजघंटा स्वनायाच पुंशिलेती प्रकीर्तिता फूलमूला कुशाग्राच कंसताल समध्वनी स्त्रिशिला कृशमूलाग्रा थूला षंडा निस्वना. मयमतम अध्याय 33. एका रंगाची भरीव, चिवट, सरळ, लांबी रुंदीत सारखी आणि हत्तीच्या घंटेप्रमाणे आवाज देणारी जी शिला ती पुरुष प्रधान अशी समजावी. एका अंगाला जाड आणि दुसऱ्या अंगाला बारीक, काशाच्या टाळाप्रमाणे ज्या शिलेचा आवाज आहे ती स्त्री शिला, आणि मध्ये जाड आणि दोन्ही टोकाला निमुळती आणि आवाजाने बद्ध आणि जड अशी जी शिला तिला न पुंसक अशा पद्धतीचं तिचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे काश्यपी संहितेमध्ये एक वेगळ्या पद्धतीने वर्णन करतात. ते जे म्हणतात त्यात असे, पूर्वोत्तर शिरोयुक्ता घंटानादा स्फुलिंगवत छेदेसा पुंशिला ज्ञेया योग्या वृत्ताथवा मताः चतुरस्त्राच दीर्घास्त्रा स्त्रीशिला पीठिकोचिता स्त्र्या स्वल्पायता षण्ढा देया पादशिलोचिता. म्हणजे ज्या शिलेचं, ज्या रॉकचं डोकं मोठा भाग अगोदर लागतो, अगर शेवटी लागतो, ती म्हणजे उभी, मुख्य म्हणजे घंटेसारखा आवाज देणारी. आणि जर आपण जेव्हा घडायला लागतो तिथं कुठल्या जेव्हा बांधकामाच्या इथेने ठोकतो आपण केला, त्याला असं मारलं असताना त्यातून ठिणग्या पडतात. अशी लांबीला जास्त, अगर लांबी रुंदी उंचीला सारखीच अशी जी काही शिला असेल त्याला ती पुंशिला म्हणजे पुरुष असं तिला म्हणावं. लांबी रुंदीला सारखी, अगर लांबीत रुंदीपेक्षा जास्त पण जाडीच कमी अशी शिला, ही शिला कशी तर पायऱ्या वगैरे बैठकीला तिचा उपयोग होतो अशी असून ही शिला हिला स्त्रीलिंगी म्हटलं आहे. आणि जी त्रिकोणी, लांबीला थोडी बुटकी अशी जी शिला असेल ती फारशी उपयोगी अशी नाही, म्हणून त्याला षण्डकीय न पुंसक असं या ग्रंथकारांनी म्हटलंय. आता काही भागामध्ये जिथे मुळामध्ये शिला म्हणजे अशा प्रकारचे प्रस्तर, रॉक ज्याला आपण म्हणतो फॉर्मेशन मोठे मिळतच नाही, वाळवंटी भाग आहे, वाळूच जास्त आहे, मातीत भाग जशी आहे, इंडो गँगेटिक प्लेन्स असा अल्युवियम वगैरे आपण ज्याला म्हणतो सध्या तसा भाग आहे, इथे दगड फारसे सापडत नाही. मग असे भाग जे असतात तर अशा भागामध्ये जे काही दगड असतात त्यांना मग त्या भागात त्यांनी वर्गीकरण फारसं केलं नाही. तर हे जे अशा पद्धतीचं आहे ते त्या भृगु ऋषींच्या काही श्लोकात आपल्याला दिसतं की भृगु ऋषींनी या अशा वर्गीकरणाकडे लक्ष दिलं नाही आहे. आता काही विशिष्ट नावं आणि काही उपमा ज्या आपल्याला या जुन्या ग्रंथकारांच्या दिसतात त्यात महत्वाची म्हणजे मयमतम, ज्यांच्या 33व्या अध्यायामध्ये जे त्यांनी असं म्हटलंय की मुखमुद्धरणे दोषाः ऊर्ध्वभागम शिरो विदुः
प्रासाद कुड्यानी कर्मयोग्या भवेच्चया सा शिला त्रिविधा बाला मध्यमा स्थविरा तथा. तर दगड काढू लागलो म्हणजे त्याच्या तळाचा किंवा खालचा भाग त्याला मुख म्हणतात आणि वरचा अगर आधी जो पहिल्याला भाग लागतो त्याला शिर असं म्हणतात. शिरो विदुः. आणि राजवाडा, देवळं, फरशा, भिंती वगैरे कामांना उपयोगी पडणारे दगड हे जे काय असतात त्याचे या पद्धतीने ही दगड जे हे 3 प्रकार त्यांनी वेगळे सांगितलेले आहेत. त्याचं ते वर्णन करताना असं वर्णन करतात. टंकघाती ती मुद्गीया मंद पक्केष्टकोपमा शिला बाला मता तज्ञे सर्व कर्मसु निंदिता. स्निग्धा गंभीर निर्घोषा सुगंधा शीतला मृदू नविला वयवा तेजसहिता यौवना शिला मध्यमा सर्व योग्यासा सर्व कर्मार्थ सिद्धिदा मत्स्य मंडुक शकला वृक्षा वृद्धा शिला शिवा रेखा बिंदू कलड्य काढ्य सा त्याज्य सर्व यत्यता छेदने तक्षणे यत्र मंडलाधिकम दृश्यते सा शिला गर्भिणी दिया ताप प्रयत्नेन वर्जयेत. म्हणजे दगडांचं त्यांनी वयाप्रमाणे असं म्हटलं आहे की टाकी हातोडा यांनी आपण जेव्हा एखादा दगड फोडायला जातो त्याला जो दगड मऊ साधारण भाजलेल्या विटेसारखा असा दगड आहे त्याला बाल असं समजावं आणि तो कामाला निरुपयोगी असा समजावा. चिवट गंभीर आवाज देणारी चांगला वास काही वेळा ज्याला येतो ती गार आणि स्पर्शाला मऊ जिला बिळे किंवा असं त्याच्यात क्रॅक्स फांगडे असे नाही आहे अशी तेजस्वी किंवा तरुण अशी जी पाणीदार असेल तिला तरुण शिला असं म्हणावं. आणि ही सगळ्या कामांना योग्य अशी त्यांनी असं म्हटलं आहे आणि सगळ्या कामांना हेतू पूर्ण करणारी आहे. जिचे माशाच्या किंवा बेडकाच्या खावल्याप्रमाणे ज्या शिलेचे दगडाचे तुकडे पडतात जी भुसभुशीत जिच्यावर दोरे ठिपके दाग आहेत अशी शिला वृद्ध म्हणजे म्हातारी समजावी ही सर्व कामांना निरुपयोगी आणि अकल्याण करणारी आहे. म्हणजे आपण एक आगळा वेगळा असं क्वालिटी ज्याला म्हणतो व्हेरिएशन यात असं बघतो की त्यांनी ते जे दगड आहे म्हणजे शिलेपासून निर्माण झाले त्याचे 3 प्रकार केले. त्यात एकाला त्यांनी बाल असं म्हटलं, एकाला त्यांनी तरुण म्हटलं, एकाला वृद्ध म्हटलं आणि बालही त्याज्य करावी वृद्धही त्याज्य करावी तरुण जी शिला आहे ती त्यांनी वापरावी अशा पद्धतीने एक वेगळ्या उपमा देऊन त्यांनी याचं दगडांचं वर्णन केलेलं आहे. हा श्लोक आपण मयमतम या ग्रंथामध्ये 33व्या अध्यायात आपल्याला दिसून येतो आणि त्यानंतर एक ठिकाणी असं वर्णन आहे. शस्त्रासहा पेलव कर्दमाभा मुद्गी न बाला तरुपल्लवाभा भुजंग निर्मोक निभा निरुक्षा वृद्धा शिला जर्जर संस्थिताच. ज्या दगडाला किंवा शिलेला शस्त्राचा धार सोसत नाही चिखलासारखी एखाद्या जो दगड तो बिलबिलीत जसा होऊन जातो आणि मऊ झाडांच्या कोंबाप्रमाणे एखादी जर शिला दगड आपल्याला असं वाटली तर तिला बाला असं म्हणावं. आणि सापाच्या कातीप्रमाणे निस्तेज भुसभुशीत आणि जीर्ण झालेली अशी शिला ही वृद्ध अशा या दोन्ही शिला या निरुपयोगी असं म्हणतात. बाकी कामाला या कुठल्याही कामाशी येत नाही तर या अन्य कामाला अशा कुठल्या तरी साधायला घ्यावा. प्रत्यक्ष बांधकामाच्या दृष्टीने ते निरुपयोगी. तर एखाद्याने एवढं सगळं विचार केल्यानंतर जर त्याला असं वाटलं की अशी नेमकी कुठली शिला असू शकते ती सापाच्या कातळीसारखी बुळबुळीत राहील ठिसूळ राहील नखानी सुद्धा ओढता येते तर आपल्याला असं लक्ष देईल की आपण जेव्हा जबलपूरच्या भागात जातो आणि तिथे टाल फॉर्मेशन्स आहेत त्याला सोपस्टोन असं म्हणतात आणि मग जर आपण तो त्या जबलपूरच्या भेड्याघाटच्या भागामध्ये आपण बघितलं आणि सध्या नखानी जरी त्याचा ओरखडा घेतला
तरी आपल्या लक्षात येतं की त्या साध्या नखाने सुद्धा तो भुसभुशीत दगड त्यांनी नक्षीकाम केलं जाऊ शकतो. हाताने जरी तोडायचं म्हटलं नखाने तरी ती आपण छानपैकी तोडू शकतो आणि ती दिसायला अगदी हलकी कुठल्या रंगाची वेगळीच असते, पण बांधकामाला नक्की त्याचा उपयोग होत नाही. तर आहे शिलाच आहे, कारण त्याला सोप स्टोन असं म्हटलेलं आहे. पण ती मग इतर कुठल्या गोष्टी करता उपयोग करतात. हे बहुतेक लोकांनी पाहिलं असेल. अशा अनेक प्रकारच्या ज्या शिला आहेत, यांना या ग्रंथकारांनी वृद्ध असं म्हटलं आहे किंवा बाल असं म्हटलं आहे. तर अशा प्रकारची सोप स्टोन, टाल्क आहे किंवा हे अशी जे दगड आहेत, ते यांना बरीच पद्धतीने आज सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आता यानंतर आपण असं बघतो, की खाणीतून जो दगड काढला, म्हणजे मूळ त्याची जी प्रकृती असेल आणि पुढे तो जेव्हा तयार आपण जे करतो, म्हणजे तो आणि मग त्यात चुना वगैरे टाकून दुसऱ्या दगडावर बसवला, म्हणजे मग त्याची एक जी विशिष्ट कृती तयार होते. तर याला ग्रंथकारांनी संस्कृती आणि तो जीर्ण झाला आणि त्याला जर का तो त्याचं क्षरण झालं तर तो विकृत झाला, असं या हिंदी शिल्पशास्त्रिका ग्रंथकारांनी म्हटलं आहे. आता या दगडावर संस्कार कसे करायचे, या दगडावरती असा एक अतिशय महत्वाचा भाग आपल्याला या हिंदी शिल्पशास्त्रीय ग्रंथामध्ये दिसून येतो. तो मूळ संस्कृत श्लोक जो आहे तो आता मी आपल्या समोर उद्धृत करतो. की तो श्लोक असा आहे, तुल्यांशः क्षीरपिष्टेस्तु विषकाशी सगैरिकेः दृशदालिप्य निःशेषम एक रात्रो शिता भवेत. काशीस चोरो गोक्षिरे पृष्ठवा चालिप्रिया शिला त्रिरात्र मुषिता देया चोत्तमा मध्यमा धमा मानसी कुष्ठ गया रात्री त्रिफलां पारिदां बुधी विविही पृष्ठवा तस्यार्दितं लिंपे त्रिरात्रा द्विकृत्री भवेद. मानसी रोग ह्या रिवारिद जलै सार्धपलानांत्रयं पृष्ठवा वाम विलोचनास्त भुवा क्षीरेण ता लेपयेद. लिप्त्वा सा च शिला यदि त्रिदिवसे वर्णांतरत्वं व्रजद तत्र स्याद्विषमाशु नाशजनकं हस्तेन तान स्पृशेत. म्हणजे त्यात भावार्थाने पाहिलं तर ते असं आहे की अतिविध, हिराकस आणि गेरू हे जे तीन प्रकार त्यांनी म्हटले आहेत, हे तीन समभाग घेऊन ती दुधात घोटावी. तुल्यांश क्षीरपिष्टेस्तु विषकाशी सगैरिके, म्हणजे अतिविष, हिराकस आणि गेरू ही तीन समभाग घेऊन ती दुधात घोटावी आणि त्या मिश्रणाने दगड सारवून एक रात्र राहून द्यावा. दगडाला त्याचे लेपन करावं. मग हिराकस आणि चौर ही गायीच्या दुधात घालून दगडाला सारवावी, म्हणजे दगडाची परीक्षा होते आणि 3 दिवस दगड तसाच ठेवावा. किंवा जटामासी, कुष्ठ, गया आणि रात्री ही औषधे त्रिफळाच्या पाण्यामध्ये वाटावी आणि त्याने दगड सारवून 3 दिवस ठेवावा, म्हणजे वाईट दगडामध्ये विकृती दिसेल. किंवा मानसी रोग अश्वमारी ही पावसाच्या 3.5 पल पाण्यामध्ये उगाळावी आणि त्यात अंगावरचे दूध घालावे, त्याने दगड सारवावा. 3 दिवसात जर दगडाचा रंग पालटला तर तो दगड वाईट समजून त्याला हात लावू नये. म्हणजे हे एक प्रकारची त्या दगडाची परीक्षा या ग्रंथकारांनी सांगितलेली आहे. तर या परीक्षा कशा करता, तर या परीक्षा म्हणजे ज्या दगडांच्या मूर्ती वगैरे करायच्या असतात आणि त्याला महत्वाचं नाजूक काम वगैरे जे करायचं असतं, त्याच्यासाठी या परीक्षा दगडाच्या त्यांनी सांगितल्या आहे. बांधकामाला साधारणपणे या परीक्षेचं नाही, पण आपल्या ग्रंथकारांनी
किती दगडांचा सुद्धा सूक्ष्म विचार केलेला आहे ते या श्लोकावरनं दिसून येत. आणि साध्या कामाला इतकी बारीक तपासणी करायची गरज नसते. पण प्राचीन काळी दगड आणण्यासाठी काय करायचे ते मुद्दाम पाहण्यासारखं आहे, म्हणून आपण हा विषय या ठिकाणी उद्धृत केला. आता त्याच्याच पद्धतीचा आणखीन एक श्लोक आहे जो मयमता या ग्रंथात आपल्याला सांगितला आहे. तो आता मुद्दा मी उद्धृत करतो की तो मात्र त्यांनी असं म्हटलंय की हा दगड आणताना सुद्धा एक प्रकारचं जसं वेदोक्त पद्धतीने विधी करावा अशा पद्धतीने या दगडाचं परीक्षण करून मग तो दगड आणावा असे तंत्र आहे. तेव्हा तरी वेदकालापासून ते सुरुवात झाली असेल, पण ग्रंथकारांनी मय संहितेत ते उद्धृत केले आहे. ते असं म्हणतात, उत्तरायण मासे तु शुक्ल पक्षे शुभोदये प्रशस्त पक्ष नक्षत्रे मुहूर्ते कर्णान्विते गच्छेच्छिला समुद्दिश्यम वनम चोपवनम गिरी स्थापकम स्थपतिश्चैव शीतवस्त्र परिच्छदो. आणि थेष्टाश्च गैरिकान वनदेवता भूत क्रूर बलिम दत्वा कर्मयोग्या वरेच्छिला. म्हणजे उत्तरायणातलं कोणत्याही महिन्यात, उत्तरायण म्हटलं म्हणजे आपल्या लक्षात येते की पावसाळा वगैरे सोडून तो जो आपला भाग येतो साधारण जानेवारी नंतरच्या त्या काळामध्ये कुठल्याही महिन्यात विशेषतः शुक्ल पक्षात चांगल्या दिवशी याप्रमाणे चांगलं आपण दिवस मुहूर्त वगैरे पाहून घरचा मालक आणि स्थपती बांधकाम करणार असेल त्यांनी दोघांनी चांगलं वस्त्रे नेसून वगैरे म्हणजे तयारी करून आवश्यक ते सामान घेऊन वन उपवन किंवा डोंगर या भागात दगड आणण्यासाठी जावं. आणि आपल्याला अनुकूल अशा डोंगरावरल्या अगर रानातल्या मंडळींना खुश करून संतुष्ट करून दुष्ट आणि क्रूर लोक जे आहे त्यांना सुद्धा आपण संतुष्ट करून आपल्या कामाला योग्य असे दगड पसंत करावे. म्हणजेच ज्या ठिकाणी साधारणपणे वर्णन केलंय म्हणजे त्या ठिकाणी जे कोणी देवता असतील त्या देवतांना मानणारे त्यांचे जे तिथले रानातले लोक असतात रानटी त्यांना सुद्धा आपण एक प्रकारे त्यांचे सांत्वन करावं. आणि मग अशा प्रकारे जणू काही देवाला आपण प्रार्थना करतोय अशा पद्धतीने काही तंत्र करून मग नम्रपणे त्या लोकांना खुश करून मग दगड फोडायला प्रारंभ करावा तपतीने. म्हणजे एक प्रकारचं आपण ज्याला म्हणतो की तंत्र नव्हे ते टेक्निक त्यांनी असं म्हटलं आहे. आज आपण जर विचार केला तर आज आपल्याला मार्केटमध्ये सिमेंट मिळतं. दगड आहे ते सामान्य माणसाला दगड कुठून आला काय वगैरे माहित नसतं, त्याला त्याची गरज नसते. पण हे जे सगळं आहे हे आपल्याला रेडी मिळतं. पण ज्या काळात हा ग्रंथ लिहिला गेला त्या काळात जो मूळ स्थपती असेल त्याला जेव्हा दगडाचा संग्रह करायचा असेल आणि तो जो मूळ असेल तेव्हा ती मंडळी जंगलात जाऊन आपल्याला खाणीतून दगड काढायचा आहे. तर ते करत असताना ती खाण शोधून तो दगड सगळं आत्तापर्यंत सांगितल्या पद्धतीने त्याची परीक्षा करायची जंगलात वगैरे जाऊन. आणि मग तो दगड आपल्याला सहजासहजी तिथले जे रानातले लोक आहेत ते नेऊ देणार नाही, म्हणून त्यांना सांत्वन करून त्यांना खुश करून तो दगड मग आणायचा. आणि तो कुठल्या काळामध्ये आणायचा म्हणजे आपल्याला पावसाचा वगैरे असा त्रास होणार नाही. हे सगळे या संदर्भामध्ये ही मयासुरांनी मयमतम या ग्रंथकारांनी आपल्याला एक सूचना जणू काही केली आहे. आणि मग ते असं म्हणतात की एवं परीक्ष बहुधा विहाया शुभलक्षणा शुभाम यथेष्ट मानेन छित्वा पृष्ठम मुखम तथा मूलम चाग्रंच विद्याय अंकयित्वा नयेच्छता. म्हणजे काश्यपीय संहितेमध्ये कश्यप ऋषी असे म्हणतात की नाना प्रकारच्या दगडांची परीक्षा करून वेगवेगळ्या प्रकारच्या दगडापासून वाईट दगड टाकून आणि चांगल्या मापाचे चांगले दगड पाहून आपल्याला हवे त्या दगडांना चारी बाजूनी तोडून मग त्या शिलेतून दगड काढावे
विशेषतः दगडाचे खालचं आणि वरचं अंग पाहून मूलम चाग्रंच विज्ञाय छित्वा पृष्ठम मुखम तथा, म्हणजे दगडाच्या खालचं आणि वरचं अंग पाहून त्यात तो वर खाली करता यावा म्हणून अशा खुणा करून मग ते दगड कामाच्या ठिकाणी वाहून द्यावे. आता आज जे लोक सिव्हिल इंजिनिअरिंगचं असं मोठी कामं करतात त्यांना बहुतेक माहिती असतं की दगड नेताना जर काही ठराविक पद्धतीने आपल्याला सेटिंग करायचं असेल, बांधकाम करायचं असेल, तर जो खालचा भाग कुठला, वरचा भाग कुठला, असं त्याला मार्किंग करावं लागतं त्या दगडांना, अशा सांध्यांचा वगैरे सगळं. तर ते संदर्भ या कश्यप संहितेमध्ये कश्यप महामुनींनी वर्णन केलेलं आहे. आणि थोडक्यामध्ये या सगळ्या ग्रंथकारांच्या वर्णनावरून आपण जर असं म्हटलं की त्या काळामध्ये दगडांचे संस्कार कसे करत असतील, ते संस्कार म्हणजे कसं आहे, तर साधारणपणे दगड कुठे आहे, कसा आहे तो शोधून काढणं आणि मग तो दगड काढणं, त्या दगडाचं वर्गीकरण करणं आणि वर्गीकरण करत असताना तो दगड वाजवून पाहणं, म्हणजे त्याचा आवाज कसा आहे त्याच्यावरून त्याची प्रतवारी ठरवणं. मग काही वेळा त्या दगडाचा रंग, तेज आणि आकार हे पाहणं आणि त्याच्याबरोबर पाण्याचा वगैरे त्या दगडावर काय परिणाम होतो हे सुद्धा बघणं. आणि एक प्रकारे त्या दगडाची शक्ती असते, ज्याला आपण वेट म्हणतो, भारोत्तोलन म्हणतो, टेरेसिटी वगैरे आजकाल आपण म्हणतो, ती आपण जे म्हणतो इलेस्टिसिटी वगैरे, हे सगळं आपण आजकाल काही ठिकाणी आपण जेव्हा बघत असतो तेव्हा त्या दगडाची एक प्रकारची शक्ती असं पाहणं आणि आधीचे ज्या दगड असतील त्याच्याशी सुद्धा त्याची तुलनात्मक असं नमुना मिळवणं आणि मग तो दगड चुन्यामध्ये बसवण्याच्या दृष्टीने तो बसवणं आणि तो मग इमारतीचे बांधकामाला सुरुवात करणं. याच्याबरोबर निरुपयोगी दगड एकत्र करणं, त्या दगडांचा निकाल करणं, अशा पद्धतीचं एक वेगळं तंत्र जे आहे सगळं, हे सगळं या ग्रंथकारांच्या या ग्रंथात आपल्याला दिसून येत. आणि याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कोरीव लेण्यांमध्ये सुद्धा ज्या मूर्ती आपल्याला सापडतात, तर त्या सुद्धा मूर्ती काही वेळा आपल्याला अशा मोकळ्या वेगळ्या ठेवलेल्या दिसतात, त्या नमुना म्हणून ठेवलेल्या असतात. तर अशा ज्या मूर्ती असतील, ज्या कुठल्या काही कारणाने भंगलेल्या असतील लेण्यात वगैरे, त्या मूर्ती सुद्धा फेकून न देता त्या नमुना म्हणून आपण लोकांना बघण्यासाठी त्या ठेवून देवा, असं सुद्धा भृगु संहितेने भृगु ऋषींनी सांगितले आहे. तर अशा पद्धतीने आपण हा सगळा जेव्हा दगडाचा विषय आपण बघितला तेव्हा असं आपण बघितलं की आज सुद्धा किंवा बांधकामाकरता एखादा दगड आपण आणतो, तो जिओलिस्ट असो, सिव्हिल इंजिनियर असो, कॉन्ट्रॅक्टर असो किंवा एखादा आर्किटेक्ट असो किंवा एखादा शिल्पकार असो, तो सुद्धा पद्धत बदलली असेल त्याची, पण सिस्टीम साधारणपणे हीच आहे. आणि हेच हे अगदी उत्कृष्टपणे ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी मला एक महत्वाचा फक्त किंचित असं सांगायचं आहे, जेव्हा मी अजिंठा आणि वेरूळ भागामध्ये मी काम करत होतो त्यावेळेस गेल्या गेल्या पहिला प्रश्न आणि एक प्रकारचं औत्सुक्य जसं निर्माण झालं, तसंच मला एक अतिशय आश्चर्य याकरता वाटलं की त्या काळामध्ये ज्या लोकांनी त्या अजिंठा किंवा वेरूळ किंवा इतर ठिकाणी लेण्यांचं बांधकाम केलेलं आहे, ते बांधकाम करत असताना त्यांनी बरोबर अशाच ठिकाणी ती लेण्यांची निर्मिती केली, ज्या ठिकाणी ती ज्या शिला असतील त्या त्यांना या लेण्यांसाठी, मूर्तीसाठी उपयुक्त असा वाटल्या. त्यांनी कुठेही सरसकट बांधकाम केलेलं नाही. मग पूर्ण तो डेक्कन ट्रॅपचा जो तिथला पूर्ण सेक्शन आहे, तर ते वेगवेगळे जे फ्लो आहे त्यातला हार्ड कॉम्पॅक्ट असा असणारा जो भाग आहे, त्यातच त्यांनी बरोबर कन्स्ट्रक्शन आणि त्या लेण्यांचं काम केलंय, त्यातच त्यांनी मूर्ती तयार केलेल्या आहे. पण त्याच्या वरचा जो भाग आहे तो आजही आपण बघितला तर तो त्या दृष्टीने निकृष्ट आहे. तिथले जे रॉक्स आहेत ते सुद्धा कामाचे नाही. त्या ठिकाणची ती सगळी जागा आहे ती अयोग्य आहे.
ती त्यांनी बरोबर सोडली. मुख्य म्हणजे या ठिकाणी सीपेज नाहीये. या लेण्यांमध्ये इतकी वर्ष झाली, वरून पाणी येतं, वरून नदी आहे, वर ठिकाणी तलावासारखं पाणी साचतं, पाऊस आहे, झाडं आहे, पण त्यामध्ये आतमध्ये सीपेज नाहीये कुठे. म्हणजे त्या काळात त्यांनी जे सिमेंटेशन केलं असेल आतमध्ये त्या लेण्यांमध्ये, तेही महत्वाचं आहे. आणि त्या अर्थी ते जे बांधकाम त्यांनी केलं असेल, आज सिमेंटचं प्लॅस्टरिंग त्यांनी केलं असेल, हे आज बघितलं की आपल्या लक्षात येतं की खऱ्या अर्थाने त्या गुफेमध्ये जेव्हा त्यांनी कोरून विशिष्ट पद्धतीची शिला त्याची परीक्षा करून त्या भागात जेव्हा त्यांनी एका अर्थाने बांधकाम केलं, कन्स्ट्रक्शन सुरुवात केली, तेव्हा त्याचं छत तयार केलं असेल, त्याचं रूप जे आहे ते त्यांनी तयार केलं. ते त्या कुठल्या पद्धतीने त्यांनी बांधले की आज सुद्धा तिथे सीपेज नाही, कुठे पाणी गळत नाही, तिथल्या मूर्त्या भंगलेल्या नाही. इतक्या वर्षपर्यंत त्या मूर्त्या ज्या आत आहेत तसे, विशेषतः त्यात त्यांनी वेगळ्या प्रकारचे जे अजिंठ्याला रंग आहे मूर्त्यांचे ते सुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि ते रंग त्या तिथे जंगलात तिथल्या वनस्पतीतून त्यांनी निर्माण केलेले आहेत. ते करत असताना त्या जंगलातली जी झाडं आहेत, त्यातल्या वनस्पती आहेत, त्यातली लाकडं आहेत, त्यांची माहिती त्यांना होती, त्यांच्या वृक्षांची माहिती आहे. ही सगळी त्यांनी व्यवस्थितपणे उपयोगात आणून काही ठिकाणी त्या कन्स्ट्रक्शन करता, सिमेंट करता, काही ठिकाणी रंग तयार करण्याकरता, तर काही ठिकाणी अन्य कामा करतात त्या सगळ्या लाकडांचा सुद्धा त्यांनी वनस्पतींचा उल्लेख त्यांनी उपयोग करून घेतला. किंवा आता आपण याच्यानंतर तो पुढला आपला भाग आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा ज्याला लाकडांचा विषय आहे, आपण ज्याला असं म्हणतात, त्याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. त्याला फलक असा शब्द काही ठिकाणी संस्कृत ग्रंथकारांनी वापरलेला आहे. याबद्दल बरोबर मला अजून एक सांगायचं आहे की काही मंडळींना एक आणखीन शब्द असा लक्षात येतो की तो जो आहे त्याला वज्रलेप असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर एखादी मूर्ती किंवा एखादा भाग जर भंगला असेल दगड, तो पुन्हा कसा जोडायचा ते जे तंत्र आहे त्याला वज्रलेप असं म्हटले आहे. हा शब्द काही वेळा आपण ऐकतो, पण नेमका तो वज्रलेप काय असतो तो आपल्या ग्रंथकारांनी तो वर्णन करून ठेवलेले आहे, त्याचे तंत्र वर्णन केलेले आहे, ते आपण आता पुढच्या भागात बघणार आहोत. यावेळेस फक्त मला एवढंच सांगायचं आहे की हा वज्रलेप जो आहे याच्याबद्दल बृहत संहिता या ग्रंथात वराह मिरानी एक अध्याय त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा पुढल्या आपल्या या पुष्पामध्ये आपण वज्रलेप आणि मग वृक्षाचा आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत इत्यवलम या ठिकाणी आपण आपला विषय हा थांबवूया. नमस्कार.